श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास जोग सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 109 आपण आज पाहणार आहोत. श्लोक असा आहे: जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की उलट सुलट प्रश्नोत्तरे करणारा वादविवाद माणसाने सोडून द्यावा, पण एखाद्या तात्विक प्रश्नांची सर्वांगीण चर्चा करणारा संभाषणात्मक संवाद मात्र आनंदाने करावा. आणि कसं आहे की अशा संवादात बुद्धीचं समाधान होतं, मनाचे क्लेश दूर होतात. तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते. तुटे वाद संवाद तो हितकारी, असं समर्थ म्हणतात. आता आपल्याला माहिती, आपण मागच्या श्लोकात बघितलं की पूर्वीच्या काळी अशा प्रकांड पंडितांच्या सभा भरायच्या. सभा म्हणजे राजांच्याच आज्ञेनी या सभा आयोजित केल्या जायच्या. आणि मग एखाद्या कुठल्या तरी मुद्द्यावर प्रत्येक त्या 2-3 पंडितांनी आपापली मतं मांडायची असायची. एखादा कूट त्यांना सोडवायला दिलेला असायचा. जो उत्तम प्रकारे तो सोडविल तर त्याला विजयपत्र दिलं जायचं, मानपत्र दिलं जायचं वगैरे. हे सगळं इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे एक आनंदाच्या काय म्हणू आपण, एक लिमिट असते की नाही, तिथपर्यंत ठीक आहे की वाद रंगला हो कुठपर्यंत. म्हणजे कॉलेजमध्ये जशी डिबेट कॉम्पिटिशन असते, पण तो वाद जर टोकाला गेला, एखाद्याच्या जीवापर्यंत जर तो उठला किंवा अगदी म्हणजे वितुष्ट आणणारा वाद जर तो व्हायला लागला की 2 गट तयार झाले आणि 2 गटात प्रचंड वितुष्ट, म्हणजे अगदी तू उत्तर ध्रुव तर मी दक्षिण ध्रुव, आता काहीच मेळ नाही. आणि पुढे तर चढाओढ अशी सुरू होते की दोन्ही गट म्हणजे उरलेल्या सगळ्या आपल्या गावातल्या लोकांना आपापल्याकडे ओढण्याची स्पर्धा करायला लागतात. माझ्याकडे का तुझ्याकडे. याच्यामध्ये समाज व्यवस्था सुद्धा अनेक वेळेला बिघडते. समाजाचं एक जे स्थैर्य असतं, एक शांती असते समाज म्हटलं तर, एक काहीतरी स्थिरता प्राप्त असते की नाही समाज जीवनामध्ये, सुरळीतपणा चालू असतो, तो सुद्धा याच्यामुळे बिनसला जातो. कारण प्रचंड ह्या 2 गटांचं एवढे प्रबळ व्हायला लागतात आणि तेच जणू काही आता अगदी या सगळ्या प्रांतावर राज्य करणार असा थाट. म्हणजे वाद साध्या एखाद्या कूटावर वाद चालू झालेला असताना तो राजकारणापर्यंत नेऊन ठेपतो. त्याच्यात मग राजकारण म्हटलं की दुराचरण आलं, अत्याचार आले, सगळी अनागोंदी आणि सगळा म्हणजे ऱ्हासाकडे नेणारा तो सगळा प्रकार होऊ शकतो. धोक्याच्या सूचना दिल्यात समर्थांनी, आणि जे आपण आज आत्ता या घडीला पाहतो आहे, अनुभवतो आहे. आणि समर्थ इतके द्रष्टे की त्यांनी सगळा अंदाज हा तेव्हाच वर्तवलाय. बरं, तेव्हाही काय अशीच परिस्थिती नव्हतीच का? होती ना. प्रकार वेगळे असतात, परिस्थिती तशीच असते. जसं मी म्हणेन ना की आंबा हा आंबा असतो, आंब्याचं ते फळ आहे एक, हो की नाही. आता मग कुठला तोतापुरी, कुठला पायरी, रत्नागिरी हापूस वेगळा, देवगड हापूस वेगळा, केशर आंबा वेगळा, नंतर आणि सुद्धा खूप आहेत. नीलम आंबा आहे, दशहरा आहे, लंगडा आहे, कितीतरी वेगळे वेगळे आंबे आहेत ना. पण शेवटी तो असा असला ना तरी त्याला आपण आंबा हेच फळ म्हणणार आहोत ना. त्याला काही आपण पपईचं फळ म्हणणार नाही होत ना. आंबा हा आंबाच असणार आहे. तसंच लोक ही लोकच असणार आहे. मग ती 400 वर्षापूर्वीची असो, तो समाज 400 वर्षापूर्वीचा असो, नाहीतर तो आत्ताचा, तो समाज हा समाजच असतो. आणि तो अधोगतीला जायला वेळ लागत नाही, पण त्याला उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी मात्र अनेकांना खूप प्रचंड मेहनत करावी लागते. आणि ही मेहनत सर्व बाजूंनी परिपूर्ण जेव्हा होते तेव्हा त्या समाजाची थोडीशी उन्नती होते, प्रगती होते. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक इतक्या वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्यांची खूप मोठी फौज उभी राहिली तर तो समाज या सगळ्या अशा खोल गर्तेतून बाहेर येतो आणि पुन्हा नव्याने तो प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करायला लागतो. ह्या सगळ्याचं भान
प्रत्येकाने ठेवायला पाहिजे, कारण आपण प्रत्येक जण या समाजाचा एक घटक आहोत. जनी वाद विवाद सोडून द्यावा. या सगळ्या ज्या सभा आहेत, वितंडवाद त्याच्यातून निर्माण होतात, अतिवाद, शुष्कवाद, हीनवाद, दुष्टवाद, वंध्यावाद, किती वेगळे वेगळे प्रकार आहेत. दुष्ट म्हणजे त्याच्यातून फक्त दुष्टावा, फक्त क्रूरता निर्माण होऊ शकते. हीन म्हणजे हीन पातळीवर घसरायचं, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की तुझ्या माझ्या अगदी नात्यांवरून सुद्धा मग शिवीगाळ व्हायला चालू होतं. इतकी हीनता त्या वादातून निर्माण होते. आणि वंध्यावाद म्हणजे त्याच्यातून निष्पन्न काहीही होणारं नसतं. फक्त शब्दाला शब्द, शब्दाला शब्द. तू अरे म्हणतोयस की मी कारे, माझ्या कारेला पुन्हा तुझा अरे. ह्याच्यातून काहीच नाही साधणार, काहीच नाही. भलं कुणाचंच नाही. वैयक्तिक पातळीवरही कोणाचं भलं होणार नाही. समाज तर गेला म्हणजे अक्षरशः खड्ड्यात असंच म्हणावं लागेल. इतकी वाईट अवस्था. कशाचं म्हणजे रौद्र स्वरूप, कुठल्या छोट्या गोष्टीचं कुठलं भीषण स्वरूप होईल सांगता येत नाही. वेळीच सगळ्या गोष्टींना समाजात वावरताना सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे, संयम ठेवायला पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की जनी सुख संवाद सुखे करावा. आपला संवाद हा कसा असतो, जर तो परस्परात एकमेकांच्या बरोबर जर ती चर्चा रंगली की हो तुझं म्हणणं माझं म्हणणं ऐकून घेऊन मग कुणीतरी स्वीकार करायचा असतो, कुणीतरी कधीतरी पड पण खायची असते, मागाहून पटू शकतं. पण आत्ताच्या घडीला थोडीशी पड खाल्ली तर बिघडतही काही नसतं. त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकतं. अन्यथा मी म्हटलं तसं नुसताच वाद, वादासाठी वाद. मग वाऱ्याशी सुद्धा भांडण होऊ शकतं की वारा का वाहतोय. आता वाऱ्याला कोणी अडवायचं, वाऱ्याला कोणी कुंपण घालायचं, तो वाहणारच आहे हे सतत. नाही व्हायला तर तुमचं जीवन चालेल का, तुम्हाला प्राणवायू मिळेल का, विचार करा. त्या वाऱ्याशी उठलेत भांडायला, अशी गत होते. म्हणून हा जो संयम आहे, मनोनिग्रह आहे, हा सुद्धा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला तितकाच आवश्यक. मी एकट्याने करून काय होणार आहे, नाही. मी एकट्याने करून जेव्हा सुरुवात होईल तेव्हा माझ्याबरोबर अनेक करतील, तेव्हा काहीतरी फरक हा नक्की पडू शकतो. हा मनामध्ये आपल्या आपण म्हणतो ना की बॅक ऑफ द माइंड हा विचार ठेवायला पाहिजे. कारण शेवटी काय, माणूस हा बुद्धिप्रधान आहे आणि त्यामुळे त्याला हा बौद्धिक व्यापार खूप आवडतो. मला काय येतंय ते दुसऱ्याला सांगायचं, माझे अनुभव किती श्रेष्ठ आहेत, अहो काय सांगू तुम्हाला, नाही 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 असं नाही, हे असंच करायचंय. म्हणजे दोन बायका, दोन मैत्रिणी सुद्धा बोलता बोलता इतक्या टिपेला जातात आणि मग त्याच्यात त्या दोघींच्यात सुद्धा वितुष्ट येऊ शकतं. हे जर साधं घडतं की अगं नाही, पालेभाजी धुवून चिरायची का चिरून धुवायची, याच्यावर सुद्धा वाद रंगू शकतो. काय चूक काय बरोबर. शेवटी मी तर असं म्हणेन की वर्षानुवर्ष ज्याचं जे चाललंय ते त्यांना करू द्यावं, काय बिघडत नाही. त्याचं शरीर, त्याची सगळी जी एक त्याची कुटुंबाची व्यवस्था त्या पद्धतीला अडॅप्ट झालेली असते, ती पद्धती त्यांनी स्वीकारलेली असते, चालू द्यावं. येऊन काही आपण फार बदल करून काहीही घडणार नाही. खूपच चुकीचं काही होत असेल तर सल्ला जरूर द्यावा. उपदेश करण्यापेक्षा आपण उदाहरण बनावं. ती 7 भाकऱ्यांची एक गोष्ट माहितीये का हो तुम्हाला, की एक पहिलवान असतो, तो 7 भाकऱ्या खातो, त्याचा आहार तेवढा, आणि मग घटाघट तांब्यावर पाणी पितो. समोर त्याचा एक बसलेला असतो बघत, त्याचा ओळखीचा परिचित. तो म्हणतो, अहो असं कसं काय केलं, सलग 7 भाकऱ्या खाल्ल्यात आणि आता पाणी पिताय होय. असं नसतं करायचं, जेवताना मध्ये मध्ये थोडं पाणी प्यायचं असतं, थोडं तरी मध्ये जायला पाहिजे होतं पाणी. तो पहिलवान म्हणतो हत्तीचा, आणा म्हणतो अजून 7 भाकऱ्या. आणि मग त्याच बैठकीत तो अजून 7 भाकऱ्या खातो. तो म्हणतो आता झालं का बरोबर, ह्या पहिल्या 7 भाकऱ्या खाल्ल्या, मध्ये तांब्याभर पाणी प्यालो, पुन्हा या 7 भाकऱ्या खाल्ल्या. समोरच्याची बोलतीच बंद. त्यामुळे ज्याचं जे वर्षानुवर्षाचं आता सूट झालेलं असतं तर ते तुम्ही म्हणून काही फारसं बदलून त्याला ते कदाचित सूट होतही नाही. त्याला जे चाललंय ते चालू द्यावं. आपण सहज सांगून बघावं की असं नाही, जमलं तर बदल करून बघ. कारण आग्रह केला, कंपल्शन केलं तर त्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. उपदेश नाही, उदाहरण बनायचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि समर्थ आपल्याला याच अनुषंगाने 110वा श्लोक पण सांगताहेत. तो श्लोक असा आहे, तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहम भाव याते जिणावे,
अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, जय जय रघुवीर समर्थ. आता इथपासून म्हणजे 108व्या श्लोकापासून आपण जे पाहतो आहे तर ते 115व्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकाची ओळ खालची हीच असणार आहे की तुटे वाद संवाद तो हितकारी. शेवटी काय आहे ना की वाद तुटायला पाहिजे आणि संवाद घडायला पाहिजे. एकमेकांचं मनोमिलन होण्याची गरज आहे आणि स्वीकार करायचा असतो. शेवटी नात्यात सुद्धा काय आहे, पती पत्नींचं नातं असेल, अगदी आई मुलाचं, बहीण भावांचं नातं असेल, अन्य सुद्धा आता सासरची नातं, सगळी आपण जोडलेली नाती असतात की नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा ना दुसऱ्याच्या म्हणजे अवगुणांसकट त्याला स्वीकारता आलं तर नातं टिकून राहतं. प्रत्येकात अवगुण असतातच, त्यामुळे वाद होण्यासाठी संधी तर भरपूर आहे. भरपूर असे लूपहोल्स असतात की जिथं वाद आपण घालू शकतो. पण ती व्यक्ती आपली आहे असं आपण जर मानलं तर मग त्या व्यक्तीच्या अशा काही किरकोळ दोषांकडे आपण दुर्लक्ष करावं, त्याचे गुण पाहावेत, त्याच्या गुणांना अधिक आपण उजाळा द्यायचा प्रयत्न करावा की ते गुण अजून कसे वाढीला लागतील आणि त्या गुणांच्या वाढीमध्ये एखादा त्याचा अवगुण हळूहळू आपोआप कमी पण व्हायला लागतो, तसा तुम्हाला खुबीने प्रयत्न करता आला पाहिजे. आणि असं काही जमलं तर नातं टिकू शकतं. आणि याच्यामध्ये समर्थ आपल्याला या श्लोकाचा अर्थ आहे असा की ज्या चर्चेमध्ये समस्या सुटते त्या चर्चेला संवाद म्हणतात. माणसाने विवेकाच्या साहाय्याने अहंकार नाहीसा करावा आणि अभिमान बाळगून वाद केला तर अनेक विकार प्रगट होतात आणि तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते. फक्त अरेला कारे म्हणून साध्य होत नाही. एखाद्याचा जो उत्तम गुण असतो तो हायलाइट करावा, त्याला त्या गुणाची आपण आठवण करून द्यावी की अरे किती सुंदर तुझं हस्ताक्षर आहे. तर बाकीच्या काही गोष्टी त्याला त्याच्या मनात काय म्हणतो ना की वैगुण्य निर्माण करत असतात की छे माझं न पाठांतरच नाही होत. शाळेत असतानाच्या गोष्टी आहेत ह्या, माझं पाठांतर नाही होत किंवा मला न असं पुढे उभं राहून बाईंनी गोष्ट सांग म्हटलं तर मला सांगता येत नाही, माझं अभ्यास वेळच्या वेळेला पूर्ण होत नाही, मला बैठक नाही, मला कंटाळ येतो, त्या मनाने मला परीक्षेत मार्क कमी पडतात. एखाद्या मुलाच्या अशा असतात की नाही तक्रारी. तर वर्ग शिक्षकाची पण ती हातोटी असते. त्यांनी प्रत्येक मुलातला चांगला गुण हेरायचा असतो आणि त्या मुलाला त्या गुणाकडे त्याचं लक्ष केंद्रित करायचं, त्या गुणासाठी त्याला प्रोत्साहन द्यायचं. त्याच्या या सगळ्या प्रोत्साहनामुळे त्याच्या अंतर्गत जो एक न्यूनगंड तयार होण्याची शक्यता निर्माण झालेली असते ती कमी होते. त्याचा फोकस पॉइंट बदलतो, त्याचं लक्ष त्या चांगल्या गुणाकडे जातं आणि मग तो मुलगा ती मुलगी चांगली आयुष्यात प्रगती करू शकतो. हा झाला संवाद. हा एक शिक्षक आणि एक विद्यार्थी यांच्यामधला संवाद आहे. आई आणि मुलाच्यात हा संवाद होऊ शकतो, पती पत्नींच्या नात्यामध्ये हा संवाद होऊ शकतो, दोन मित्रांच्यात नात्यात, दोन मैत्रिणींच्या नात्यात, अगदी मी तर म्हणेन एक मित्र आणि एक मैत्रीण वयोगट कुठलाही असो त्यांच्यामध्ये हा सुखसंवाद होऊ शकतो. आणि सुखसंवाद हा माणसाला जगण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. लक्षात हे ठेवायचंय. उगाचच आपल्या प्रत्येक नात्याकडे अरे तो तिच्याशी बोलला, ही ह्याच्याशी बोलली म्हणून उगाचच असे ना दूषित चष्मे लावून बघायची समाजाने सुद्धा आपली सवय बंद केलीच पाहिजे. काहीतरी त्यांच्या नात्यामध्ये काहीतरी उत्तम गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असू शकते. एखाद्याच्या प्रोत्साहनामुळे एखादी व्यक्ती आयुष्यात चांगली प्रगती करू शकते. तुम्ही करू शकता का त्यांच्यासाठी हे काम? त्यांच्या अडीअडचणीला तुम्ही उभे राहू शकता का? मग जी व्यक्ती त्याच्यासाठी उभी राहते उगाचच तिच्यावर काहीतरी आगपाखड करायची, काहीतरी संशय व्यक्त करायचा, त्या व्यक्तीला टीका टिप्पणी करायची, ही जी समाजाची खोड असते ना ही वाद निर्माण करते. काहीतरी ना जाता येता ना अशी लोकांना काहीतरी एक अशी ना पिन मारायची सवय असते. तर ह्या गोष्टी आवर्जून प्रत्येकाने टाळल्या पाहिजेत. कारण ह्याच्यातून काय होतं की संवाद कधी चांगल्या प्रकारे फुलूच शकत नाही. तुम्ही संशयाचं बीज कालवलं की संवाद फुलत नाही. मनामध्ये संदेह राहिला, थोडासा परकेपणा राहिला की कुणाच्यातच संवाद चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. आणि संवाद जर चांगला घडला तर
पुढं जे काही कार्य घडणार असतं, साधंच कार्य असेल, अगदी 2 महिला मिळून काहीतरी घरगुती स्वयंपाकाच्या कामांचा उद्योग सुरू करणार असतील, तर ते सुद्धा चांगलं प्रकारे होण्यासाठी त्या दोघींच्यात सुद्धा तितकाच संवाद अपेक्षित आहे ना. खूप साध्या साध्या गोष्टी असतात, पण या सगळ्या साध्या गोष्टी समाजाची रचना आपल्या स्थिर ठेवत असतात. समाजाची जी एक अशी ना घडी असते की नाही, ती या अशा छोट्या छोट्या प्रत्येकाच्या अस्तित्वावर अवलंबून असते. एखादा जरी त्याच्यातला खदखदणारा जर दुवा असला, तर तो दुवा समाजाची घडी विस्कटून टाकतो, कुटुंबाची घडी विस्कटून टाकत असतो. प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की तुटे वाद संवाद तो हितकारी, हे लक्षात ठेवायचंय. आणि याच्यासाठी काय आहे की आता वादविवाद जर समजा ऑफिसच्या संदर्भात होत असतील, कुठल्या एखाद्या सामाजिक कार्याच्या संदर्भात सुद्धा होत असतील, पारमार्थिक संदर्भात तर असूच शकतात, पण तिथे सुद्धा ना मुद्दा काय आहे त्याच्यावर चर्चा करावी. उगाच आपला आजूबाजूला बापदेवाचा वळसा करत तिथल्या मुद्द्यांवर, तिथल्या कारणांवर वाद रंगवू नये. याच्यातून निष्पन्न काही होत नाही, कार्य आकाराला येत नाही. आलं तरी मग जे उरतात ते कार्य करायला त्यांना अतिशय खडतर परिश्रम करावे लागतात. विनाकारणच त्यांचं बळ कमी होतं, केवळ वाद वाढवल्यामुळे. कोणीतरी मध्यस्थी करून त्यांच्यात संवाद करून देणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि हा संवाद जर सशक्त व्हायला हवा असेल, तर प्रत्येकाने आपला अहंकार सोडायला पाहिजे. माझंच खरं असं म्हणत बसलं, मी म्हणेन तीच पूर्व दिशा, तर मग ती राजेशाही होते, ती लोकशाही होत नाही. आणि लोकशाही म्हणजे प्रत्येकाच्या मताला किंमत आहे. मग आता तुम्ही म्हणाला, अहो संस्थेचा कारभार वगैरे असं प्रत्येकाच्या मताला किंमत दिली तर चालत नाही. हो, नाही चालत, मान्य आहे, पण विश्वास त्यांच्यामध्ये संपादन केला पाहिजे की जर एखाद्या काही कामात अडचण आली आणि तुमचं मत जर योग्य असलं, त्यावेळेला ते जर वर्कआउट होत असलं, तर आम्ही त्याचा नक्की अवलंब करू, नक्की तुमच्या मताचा आम्ही स्वीकार करू, विचार करू. एवढा विश्वास तरी आपण निर्माण करू शकलो पाहिजे की नाही, तर आपल्या बरोबर 4 लोक येतील. नाही तर कोण येणार सांगा? कोणीही येत नाही. मग माणूस एकटा पडतो. आणि मुख्य ह्या एकटेपणामुळे काय होतं, सगळाच वाद वाढत चालला की माणूस एकटा पडत जातो आणि तो आपला आयुष्यभर त्याचाच अहंकारच कुरवाळत राहतो. मीच काय तो मोठा, मीच विद्वान, अरे हे सगळे लोक मूर्ख आहेत, काय त्यांना सांगून काही त्यांच्या डोक्यात काही शिरणार नाही वगैरे, अशी भाषा जर करून तो जर एकटा राहील, तर त्याच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी लक्षात ठेवा, त्या ज्ञानाचा समाजाच्या कल्याणासाठी मग उपयोगच होत नाही. कारण तो माणूस मग कुणासाठी काही करायला तयारच होत नाही. तो पडच खात नाही, तो नमतच घेत नाही. कसा घेईल ना, त्याचा अहंकार एवढा ताठ असतो की तो वाकूच शकत नाही. आणि असं समर्थांना अजिबात अपेक्षित नाहीये. परमार्थाच्या मार्गामध्ये तर उगाचाच अशा मग आपण म्हणतो ना की अयोग्य व्यक्तींच्या बरोबर आपला कालव्य करण्यापेक्षा चांगल्या व्यक्तीबरोबरच्या सहवासात राहावं, संतांचा सहवास घ्यावा. जे कोणी आपल्या परिसरात किंवा आपल्या परिचित मध्ये जे कोणी सत्पुरुष असतात, सद्विचारी असतात, सज्जन असतात, त्यांच्या सहवासात 4 घटका राहावं. काहीतरी चांगलं वैचारिक परिवर्तन घडून येत राहतं. आणि हे सगळं अंतिमतः लोककल्याणासाठी आवश्यक असतं. आणि हे समर्थ आपल्याला या सगळ्या श्लोकातून सांगतायत की या शेवटी याच्यातून लोककल्याण आहे, समाजाची प्रगती आहे. समर्थांचा तर हा विचार तर मुख्य होताच ना त्यांना. कारण शिवाजी महाराज जे राज्य स्थापनेसाठी इतके अहोरात्र कष्ट घेत होते, एकदा ते राज्य एका रात्रीत स्थापन होणार होतं, पण ते राज्य स्थापन झाल्यानंतर ते टिकवण्याची जबाबदारी जास्त मोठी आहे. लक्षात ठेवा, राज्य स्थापन होतं, हो, गट स्थापन होतो, पक्षाची स्थापना होते, मंडळ स्थापन होतं, त्याचं पुढे टिकणं, त्याच्याकडून चांगलं सकारात्मक कार्य घडणं, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. आणि समर्थ हे उत्तम संघटना कुशल असल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टींना सुद्धा
खूप महत्त्व दिलंय त्याचाही बारकाईनं विचार करून, म्हणून मग ते ही सगळी जबाबदारी अंतिमतः कोणावर आहे? प्रत्येकावर आहे. कोणा एकावरच आहे का? नाही. कारण आज जो पदाधिकारी आहे तो समजा 2 वर्षांनी 5 वर्षांनी तो निवृत्त होऊन तिथे दुसरा येणार आहे पदाधिकारी. संस्था तीच असणार आहे, मंडळ तेच असणार आहे, राज्य तेच असणार आहे, तिथला पदाधिकारी बदलत जाणार आहे. पण तो पदाधिकारी सुद्धा मग तितकाच जबाबदार पाहिजे. तो कुणीही होऊ शकतो, तू होऊ शकतोस, मी होऊ शकतो, अन्य कुणी. पण प्रत्येकाकडे ती तेवढी जबाबदारी असली पाहिजे, तेवढं नेतृत्व कुशलता पाहिजे, तेवढं सामर्थ्य पाहिजे. आणि हा सगळा विचार करून समर्थ आपल्या प्रत्येकाच्या मनाला उपयुक्त असा हा सुंदर उपदेश आपल्याला करत आहेत. तो जेवढा जास्त खोल आपण समजून घेऊ तेवढा आपला उद्धार अगदी निश्चितच आहे. जय जय रघुवीर समर्थ.